सोलापूर लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम संपलेला असून गेल्या महिना 2 महिन्यांपासून सुरू असलेली लढाई आता शांत झाली आहे. सोलापूर लोकसभामधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. गेल्या 2 ते 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या निवडणुकीचा माहोल आता शांत झाला आहे. प्रणितीताई शिंदे यांना सर्वच समाजातून भरघोस मते मिळाल्याने सर्व समाज प्रणितीताईंच्या विजयात वाटेकरी आहे. पाहुयात यावरचा हा विशेष आढावा. गेली 2 टर्म सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपने वर्चस्व निर्माण केले होते. मात्र यंदाची लोकसभा निवडणूक ही वेगळ्या वळणावर आलेली होती. सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपकडून सुरुवातीला उमेदवारांची चर्चा जोरदार सुरू झाली होती. भाजपला स्थानिक उमेदवार न सापडल्याने मोठी डोकेदुखी निर्माण झाली होती. निवडणूक जसजशी जवळ येत होती तसतशी 4 ते 5 नावे भाजपकडून दररोज चर्चेत येत होती. भाजपकडून हॅट्रिक मारण्यासाठी जोरदार तयारी सुरू झाली. राज्यात व केंद्रात त्यांचीच सत्ता असल्याने भाजप मोठ्या ताकदीने सोलापूर लोकसभा रणांगणात उतरणार हे निश्चित झाले होते. मात्र उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब होत नव्हते. दुसरीकडे काँग्रेसकडून प्रणितीताई शिंदे या निश्चित मानल्या जात होत्या. आमदार प्रणिती शिंदे यांनी सुरुवातीपासूनच खासदारकीचे इलेक्शन लढवण्याचा निर्धार केला होता. त्यांनी तशी तयारी देखील सुरू केली होती. शेवटी प्रणितीताई यांना काँग्रेसचे तिकीट मिळाले. प्रणितीताई आपल्या वडिलांचा पराभवाचा बदला घेण्यासाठी मैदानात उतरल्या. मात्र भाजपकडून उमेदवारांचा अंतिम निर्णय होत नव्हता. भाजपचे कार्यकर्ते निवडणुकीसाठी तयार होते. तिकीट कोणालाही मिळो, आम्ही मोदींना बघून मतदान करणार असे कार्यकर्त्यांचे म्हणणे होते. इकडे प्रणितीताई यांचे तिकीट निश्चित झाले. त्या प्रचाराला लागल्या. तर दुसरीकडे भाजपला म्हणावा तसा चेहरा सोलापूर लोकसभेसाठी मिळत नव्हता. शेवटी नाइलाजाने उशिरा माळशिरसचे आमदार राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर झाली. भाजपचे 4 व अजितदादा गटातील 1 असे 5 आमदार व विद्यमान खासदार यांनी जोर लावला. प्रणिती शिंदे या देखील आपल्या वडिलांचा 2 वेळचा पराभवाचा बदला घेण्यासाठी मतदारसंघातील प्रत्येक कोपरानुकोपरा पिंजून काढण्यासाठी सज्ज झाल्या होत्या. मात्र 5 आमदार 1 खासदार, राज्यात व केंद्रात बीजेपीची सत्ता, अशा चॅलेंजिंग वातावरणात प्रणिती शिंदे कसे निवडून येणार याची धाकधूक काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांमध्ये लागली होती. मराठा आरक्षणाची मागणी व प्रचारासाठी गेलेल्या प्रणितीताईंना मराठा बांधवांकडून होणारा विरोध यामुळे काँग्रेसचे पुन्हा टेन्शन चांगलेच वाढले होते. ताईंचं कसं होणार याची चिंता काँग्रेसला लागली होती. तर दुसरीकडे भाजपकडे मोठी यंत्रणा, आमदार, खासदार व सत्ता असल्याने भाजपचे कार्यकर्ते चांगलेच कॉन्फिडन्स मूडमध्ये होते. राम सातपुतेंना ऐनवेळी तिकीट फायनल झालं होतं. प्रणितीताईंनी सुरुवातीपासूनच राम सातपुते यांना विरोध करायला सुरुवात केली. राम सातपुते हे बीडचे आहेत, माळशिरसचे आमदार आहेत, ते परके आहेत अशी कॅम्पेनिंग काँग्रेसकडून जोरदार प्रचारात चालवली गेली. प्रचारात यावेळी सातपुतेंकडूनही जोरदार उत्तर प्रणितींना देण्यात आले. तर भाजप कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी तिकीट सातपुतेंना जरी मिळालं तरी लोक मोदींना पाहून वोट करतील, मोदींनी रामाला आणलं, आम्ही रामाला सोलापुरातून निवडून आणू असा चंग बांधला होता. आमदार, खासदार अशातच अजितदादा गट, एकनाथ शिंदे गटाची मिळणारी साथ या जोरावर भाजपने विजयाचा दावा प्रचारात केला होता. गेली 2 टर्म भाजपने केलेली विकास कामे, राज्यात व केंद्रात असलेले भाजपचे सरकार अशा अनेक मुद्द्यांवरून भाजपने काँग्रेसचे उमेदवार प्रणिती शिंदे यांचा जोरदार विरोध केला. प्रणिती शिंदे विकासावर बोला, मुद्द्यावर बोला असे सांगत मतदारसंघातील कोपरानुकोपरा ग्रामीण भागातील प्रत्येक गाव पिंजून काढत होत्या. गेल्या 10 वर्षात भाजपनं न केलेली विकास कामे, निष्क्रिय खासदार आदींवर जोरदार प्रहार करत प्रचारात मुद्दे उचलत प्रणितींनी विकासावर लक्ष केंद्रित केले. राम सातपुते हे देखील मतदारसंघात जोरदार प्रचार करत होते. मोदींच्या विकासाची रूपरेषा स्पष्ट करून विजय आमचाच होणार असा दावा आमदार राम सातपुते यांच्याकडून केला जात होता. सुरुवातीला काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये सुरू असलेल्या लढाईत वंचित आणि एमआयएमने उडी टाकली. या दरम्यान एमआयएम उमेदवार देणार अशी शक्यता होती. मोहोळचे माजी आमदार रमेश कदम यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील सुरू झाली. मात्र त्यांची घोषणा म्हणजे फुसका बार निघाला. एमआयएमने यू टर्न घेत लोकसभा निवडणुकीतून ऐनवेळी माघार घेतली.
एमआयएमने जाहीररित्या उमेदवार देणार नसल्याचे सांगितले असले तरी उघडपणे आम्ही काँग्रेसला पाठिंबा देऊ हे देखील सांगितलं नाही. एमआयएमने आतून काँग्रेसला सपोर्ट केला. वंचित बहुजन आघाडीकडून देखील उमेदवार देण्यात आला होता. मात्र काँग्रेसने वंचितच्या उमेदवाराला आपल्याकडे ओढून घेण्याची यशस्वी खेळी या लोकसभा निवडणुकीत केली. आता सामना काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये सुरू झाला. सोलापुरात काँग्रेसकडून राहुल गांधींच्या सभेचे आयोजन केले होते. यावेळी राहुल गांधींच्या स्टेजवर मुस्लिम समाजाला स्थान न दिल्याचे सांगत मुस्लिम समाज नाराज झाल्याचा प्रसंग घडला होता. लोकप्रधानने या संदर्भात बातमी लावली होती. सामान्य नागरिकांनी प्रणिती शिंदेचा विरोध केला म्हणून आम्ही बातमी लावली नव्हती. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना बंगल्यावर स्थान नाही, स्टेजवर सन्मान नाही, असे काँग्रेसच्याच कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्या संदर्भात ती बातमी होती. सामान्य मुस्लिम समाज थोडाफार नाराज होता. केवळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमुळे ती नाराजगी आम्ही व्यक्त केली. मुस्लिम समाज प्रणितींवर नाराज झाला होता. निवडणुकीत भाजपकडून कडवे आव्हान असताना प्रणितीताई शिंदे यांना निवडणूक अवघड जाणार अशी भीती काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना लागली होती. तरी देखील प्रणितींनी आपलं काम सुरूच केलं. शेवटी सुशीलकुमार शिंदे यांनी नाराज मुस्लिम पदाधिकाऱ्यांची समजूत काढली आणि या वादावर पडदा पडला. अशातच जसजशी निवडणूक जवळ येऊ लागली तसतशी भाजपकडून प्रचारातील मुद्दे बदलले गेले. मंदिर, मस्जिद व जातीपातीवर भाजपकडून निवडणुका लढवल्या जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. सोलापुरात पंतप्रधान मोदीनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची देखील सभा झाली. योगी आदित्यनाथ यांच्या सभेत देवेंद्र कोटे यांनी केलेले भाषण वादग्रस्त ठरले. नेहमी मुस्लिम समाजाच्या पाठिंब्याने नगरसेवक बनलेले देवेंद्र कोटे यांनी सोलापुरात मोठा वाद निर्माण केला. योगींच्या भर सभेत मुस्लिम समाजाबद्दल देवेंद्र कोटेंनी जहिरी टीका केली. त्यामुळे पुन्हा एकदा सोलापुरात मुस्लिम समाज भाजपवर नाराज झाला. नरेंद्र मोदी, योगी आदित्यनाथ हे मुस्लिम समाजाबद्दल काहीच बोलले नाही. मात्र देवेंद्र कोटे यांनी केलेल्या भाषणामुळे लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा जातीपातीचं राजकारण सुरू झालं. अशातच मुस्लिम समाज पुन्हा एकदा प्रणितीताई शिंदे यांच्या बाजूने सपोर्ट करू लागला. कोठेंचे भाषण मुस्लिम विरोधी असले तरी हिंदू समाजात देखील त्या भाषणामुळे नाराजी पसरली होती. हिंदू समाजातील व्यक्तींनी हे इलेक्शन विकासावर नसून जातीपातीवर सुरू झालं आहे हे ओळखलं होतं. विकासाच्या मुद्द्यावरून काही हिंदू समाज देखील भाजपकडून दूर गेला. सोलापूरच्या विकासावर भाजपकडून काहीच बोलले जात नसल्याचं लक्षात आलं. गेल्या 10 वर्षात हिंदू समाजाने भाजपला मोठा सपोर्ट दिला होता. सोलापूरचा विकास व्हावा यासाठी 2 वेळा भाजपला निवडून दिले होते. मात्र आता तिसऱ्या निवडणुकीत भाजपकडून मंदिर, मस्जिद, जातपातीचे राजकारण सुरू झाले होते. आमदार, खासदार, राज्यात व केंद्रात सत्ता असलेल्या भाजपच्या उमेदवार राम सातपुते यांची अडचण पुन्हा वाढलेली पाहायला मिळाली. प्रणिती शिंदे या जवळपास 20 ते 22 हजार लीड घेऊन निवडून येतील असा अंदाज लोकप्रधान न्यूज चॅनलने देखील मांडला होता. ग्राउंड रिपोर्टमधून आलेल्या मुलाखतीमधून त्यांचा विजय होईल असा अंदाज बांधला गेला. शेवटी मतदान झाले. 12 लाखांपेक्षा जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यामधून निवडून कोण येणार याची उत्सुकता लागली होती. मतदान झाले आणि मतमोजणी प्रक्रियेत प्रणिती शिंदे 74,000पेक्षा जास्त मते घेऊन निवडून आल्या. प्रणिती शिंदे सोलापूरच्या पहिल्या महिला खासदार ठरल्या. सर्व समाजाने भरभरून प्रणितीताईंना मतदानातून मदत केली. अशातच प्रणिती शिंदे यांच्या विजयात मुस्लिम समाजाचा वाटा आहे असे विधान एमआयएमचे माजी नगरसेवक रियाज खरादी यांनी सोलापुरात केल्याने पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. रियाज खरादी यांच्या म्हणण्यानुसार सोलापूर लोकसभा मतदारसंघातील 2 लाखांपेक्षा जास्त मुस्लिम मतदारांनी प्रणिती शिंदे यांना भरभरून मतदान केले. मुस्लिम समाजाचा त्यामध्ये मोठा वाटा आहे. पण मुस्लिम समाजाच्या मतांमुळेच प्रणितीताई या विजयी झाल्या का हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. रियाज खरादी म्हणतात एमआयएममुळे आमदार प्रणिती शिंदे खासदार झाल्या. पण एमआयएमच्या कोणत्याही पदाधिकाऱ्यांकडून किंवा पक्षप्रमुखांकडून या संदर्भात प्रतिक्रिया आली नसताना रियाज खरादी यांनी तशी प्रतिक्रिया का दिली? रियाज खरादी हे सध्या एमआयएम मध्ये आहे की नाही असा देखील या निमित्ताने प्रश्न पडत आहे. मुस्लिम समाजाच्या मतदानामुळे ताई निवडून आल्या हा दावा योग्य नाही. प्रणितीताई यांना 6 लाखांपेक्षा जास्त मते मिळाली. त्यामध्ये विशेष करून मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत, मोची, दलित, पद्मशाली समाजाचे देखील मोठे योगदान आहे. 18 पगड जाती धर्मातील लोकांनी
विकासाच्या मुद्द्यावर प्रणितीताई यांना भरभरून मतदान केलं. त्यामुळे या सर्वच मतदारांचं मोठं योगदान प्रणितीताईंच्या विजयामध्ये आहे. मुस्लिम समाजामध्ये मध्यमधून तिकीट मागण्यात आला हा त्यांचा अधिकार आहे. मात्र मुस्लिम समाजामुळेच ताई निवडून आल्या हा दावा करणं योग्य नाही. सोलापूरच्या विकासासाठी सर्वच समाजाने प्रणितीताई शिंदे यांना विजयी केलं आहे. मंदिर मस्जिदवर राजकारण होऊ नये, सोलापूरचा विकास व्हावा या विचाराने सर्व समाजातील लोकांनी विकास हा दृष्टिकोन समोर ठेवून प्रणिती शिंदेंना भरभरून मते दिली आहेत. सर्व समाजातील लोकांना आपला हक्क मागण्याचा अधिकार आहे. मुस्लिम समाज, मोची समाज, लिंगायत समाज, पद्मशाली समाज, धनगर, मराठा, दलित समाज आपला हक्क मागू शकतो. मात्र आमच्याच समाजामुळे ताई निवडून आल्या हा दावा कोणीही करू शकत नाही. मतमोजणीच्या निकालात जात, धर्म, समाज, रंग, बॅनर, नेता, पॉवर यांना नाकारून विकासाच्या मुद्द्यावर विजयाचा निर्णय सोलापूरकरांनी दिला आहे. ताईंचा विजय म्हणजे सोलापूरच्या विकासाच्या परिवर्तनाचा विजय आहे. सोलापूरच्या भविष्याचा नक्कीच विकास ताईंमुळे होणार आहे. प्रणिती शिंदेचा विजय झाला आहे. त्या खासदार म्हणून गेल्या आहेत. त्यामुळे आता प्रणिती शिंदे यांनी देखील सर्व समाजाच्या विकासाचा विषय घेऊन सोलापूरच्या विकासासंदर्भात आवाज उठवावा, सर्वांना सोबत घेऊन चालावे ही अपेक्षा आहे. सोलापूरला विकासाची खरी गरज असून 10 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास प्रणिती शिंदेंनी करावा अशी सोलापूरकरांची अपेक्षा आहे. जात पात धर्मभेद सोडून सोलापूरसाठी काय केलं पाहिजे, काय आवश्यक आहे यासाठी ताईंनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. प्रणितीताईंना जसे मतदानासाठी सर्व समाजाने मदत केली तसे विकासासाठी देखील सर्व समाज मदत करेल यात शंका नाही. प्रणितीताई खासदारकीची शपथ घेतल्यानंतर सोलापूरसाठी निश्चितच विकासासाठी लढतील आणि पहिल्या महिला खासदार म्हणून त्यांनी जो इतिहास घडवला तसाच इतिहास सोलापूरच्या विकासासंदर्भात घडवतील अशी अपेक्षा प्रणिती शिंदेकडून सर्वच समाजातील लोकांची आहे. सोलापूरचा विकास झाला तर प्रणिती शिंदे खासदार नाही तर सोलापूरच्या फिक्स खासदार होणार हे देखील निश्चितच आहे. लोकप्रधान न्यूज चॅनलकडून प्रणितीताई यांना पुढील भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.